एकदा तरी हिवाळ्यात ह्या वाटाण्याची भाजी बनवा बघा, घरचे ना परत बनवायलाच लावतील, गॅरंटी आहे आपली। तर काय करायचे, त्यासाठी कढई गरम झाली की त्यामध्ये सरसोचं तेल टाकायचे, 1 चमचा जिरे, तमालपत्र टाकायचे, कुटलेला लसूण, कुटलेला अद्रक टाकायचे, व्यवस्थित मिक्स करायचे। त्यामध्येच 1 चमचा एवढं बेसन पीठ टाकून तेही छान परतून घ्यायचे। यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी टाकायची, ही व्यवस्थित मिक्स करून झालं की घरचा मसाला, धना पावडर, हळद, कस्तुरी मेथी, गरम मसाला टाकायचा, व्यवस्थित मिक्स करायचे। व्यवस्थित मिक्स झालं की यामध्येच गरम पाणी टाकायचे आणि एक मिक्स करून 2 मिनिटांसाठी एक वाफ काढायची आहे। त्यामध्येच आपल्या घरच्या दुधाची फ्रेश क्रीम टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते झाकून ठेवायचं आहे। थोडं तेल सुटेपर्यंत हे झाकून ठेवलं की 1-5 मिनिटात ह्याला छान तेल सुटतं। मग त्यामध्ये आपले हिरवे वाटाणे सोललेले टाकायचे आहेत, गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून 5 ते 7 मिनिटे हे झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे। वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी तयार आहे। चपाती बरोबर, भाकरी बरोबर, दोन्ही बरोबरही छान लागती, भाता बरोबरही खाऊ शकतात। तर एकदा नक्की ट्राय करा।